शिंदखेडराजा तहसील कार्यालयावर परभणी या ठिकाणी जो भारतीय राज्यघटनेचा प्रतिकृती होती तिची तोडफोड करून त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचा अवमान करण्यात आलेला आहे। आणि हे जो अवमान करण्यात आलेला आहे हे खऱ्या अर्थानं हे कुठल्या एका जातीचं संविधान नाही, कुठल्या एका व्यक्तीचं संविधान नाही, तर हे पूर्ण भारत देशाची आन बान शान आणि प्रत्येक भारतीयाला सुरक्षा कवच पुरवणारं हे संविधान आहे। परंतु 10 डिसेंबर 2024 परभणीमध्ये एका माथेफिरू आणि विकृत व्यक्तीने संविधानाची तोडफोड केली। या गोष्टीचा जर आपण विचार केला तर जगामध्ये इतर देशाचे जे संविधान आहेत त्या संविधानावर जर अशा पद्धतीचा कुठेतरी हल्ला झाला असता तर त्या ठिकाणी निश्चितच त्या देशाच्या सरकारने प्रोएक्टिव्हली कारवाई केली असती आणि त्या ठिकाणी तात्काळ देशद्रोहाच्या खाली त्या ठिकाणी कारवाई झाली असती। म्हणून मातंग युथ फेडरेशनच्या माध्यमातून आमची या ठिकाणी माननीय तहसीलदाराच्या मार्फत माननीय मुख्यमंत्र्याकडे मागणी आहे की ही जी घटना आहे ही घटना कुण्या एका समाजावर, कुण्या एका जातीवर किंवा कुण्या एका व्यक्तीवर हल्ला नाही, तर हा भारत देशाच्या अस्मितेवर हल्ला आहे। आणि भारत देशाची जी अस्मिता आहे, जर भारताची जे संविधान, ज्या भारताची प्रशासकीय व्यवस्था ज्या संविधानाच्या माध्यमातून चालती, जर ते संविधानच या ठिकाणी सुरक्षित हातामध्ये नसेल किंवा सुरक्षित नसेल तर मग या ठिकाणी सर्वसामान्य माणसाच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? आणि म्हणून या ठिकाणी मातंग युथ फेडरेशनच्या माध्यमातून आम्ही इशारा देतोय सरकारला की जे काम खऱ्या अर्थाने इथल्या परभणीतल्या किंवा इतर समाज बांधवांनी केलं ते काम इथल्या प्रशासकीय यंत्रणेला करणं गरजेचं होतं। त्यांनी त्या ठिकाणी तात्काळ दखल घेतली असती तर काल ज्या पद्धतीने त्या ठिकाणी LLBच्या शेवटच्या वर्षात शिकणारा आमचा जो बांधव आहे सोमनाथ सूर्यवंशी याची पोलीस कस्टडीमध्ये त्या ठिकाणी क्रूर पद्धतीने जो मारहाण झाली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा जो बळी गेलेला आहे तो बळी गेलेला नसता। आणि म्हणून या ठिकाणी या यंत्रणेने आता तरी जागा झालं पाहिजे आणि असे कितीतरी बळी आपण घेण्याची वाट पाहू नये आणि या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील याची दक्षता महाराष्ट्र शासनाने तात्काळ घेतली पाहिजे। आणि ज्या माथेफिरूने हे कृत्य केलं आणि ज्या पोलिसांच्या कस्टडीमध्ये संशयास्पद मृत्यू झालेला आहे त्यांच्यावर देशद्रोहाच्या सेक्शन 124A च्या अंतर्गत कारवाई झालीच पाहिजे। जर ही कारवाई झाली नाही तर येणाऱ्या कालखंडामध्ये या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर उग्र आंदोलन मातंग युथ फेडरेशनच्या माध्यमातून करण्यात येईल हा इशारा आमचा या निवेदनाच्या माध्यमातून शासनाला आहे। आज आम्ही संवैधानिक मार्गाने या ठिकाणी आलेलो आहेत। कदाचित जर या देशाचं संविधान सुरक्षित राहत नसेल तर मग याचा विचार गांभीर्याने घेऊन पुढे करावा लागेल। हीच या आजच्या निवेदनाच्या निषेध मोर्चाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी इशारा देतोय आणि थांबतो। सप्रेम जय भीम, जय लहुजी, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय हिंद।